नमस्कार, मी श्रीरंग खरे. खबरदार या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. हादरवून टाकणाऱ्या गुन्हे जगतातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर आपण या विशेष कार्यक्रमात नजर टाकणार आहोत. हसनैन वरेकर ठाण्यातल्या कासार वडवली भागातील एक उच्च शिक्षित तरुण. हसनैननं आपल्याच रक्ताच्या नात्यातील 14 जणांना यमसदनी पाठवलं. आई वडील असोत, बहीण असो, बायको असो किंवा पोटच्या 3 महिन्याच्या मुलीच्या मानेवर सुरी चालवण्यामध्ये त्याने मागे पुढे पाहिलं नाही. हसनैन वरेकर मध्यमवर्गीय कुटुंबातला सर्वसामान्य तरुण. ठाण्याच्या कासार वडवलीतल्या या दुमजली घरामध्ये हसनैन राहायचा. हसनैन शाळेमध्ये हुशार होता. तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यानं चांगली शैक्षणिक प्रगती केली होती. हसनैन M.Com झाला. नवी मुंबईतल्या रिटर्न फाईल करणाऱ्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याला पगारही चांगला होता. मुलगा असावा तर हसनैन सारखा असावा असे दाखले त्याच्या शेजारी पाजारी दिले जायचे. सगळं दृष्ट लागावी असं चाललं होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 27 फेब्रुवारीची रात्र वरेकर कुटुंबियांसाठी काळरात्र म्हणून आली होती. या कुटुंबासाठी देवदूत असलेला हसनैन त्यांच्यासाठी काळ बनून आला होता. हसनैन यानं 27 फेब्रुवारीला घरच्यांसाठी दावत आयोजित केली होती आणि त्यासाठी त्यानं नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये राहणारी बहीण शबीना आणि मारिया यांना बोलावलं. भिवंडीला राहणाऱ्या सुव्याला तो स्वतः ठाण्याला घेऊन आला होता. तिला ज्यावेळी दावतला बोलवलं होतं त्यावेळी तिला येणं शक्य नाही असं तिने सांगितलं, परंतु तरी देखील 2 दिवस अनेक वेळेला फोन करून हसनैनने यायचा तिला आग्रह केला. तिने नाही म्हणून सांगितल्यानंतर तो रिक्षा घेऊन स्वतः तिकडे भिवंडीला गेला आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना कन्व्हिन्स करून, तिच्या सासरवाडीच्यांना कन्व्हिन्स करून तो रिक्षामध्ये घेऊन तिला आला. शनिवारी वरेकरांच्या घराचं गोकुळ झालं होतं. बहिणी, त्यांची मुलं घरी आली होती. हसनैननं माहेरी बाळणपणासाठी गेलेली बायको जवीन हिला सुद्धा तो घरी घेऊन आला होता. जेवणाचा जंगी बेत होता. जेवणामध्ये चिकन तंदुरी आणि सरबत असा बेत होता. रात्री 1च्या सुमारास निजानीज झाली. अचानक आई अजगरी हिच्या ओरडण्यानं सुव्या जागी झाली. हसनैनची आई त्याला न मारण्यासाठी विनवणी करत होती. हसनैन मात्र ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. ही आईने तिचे या हसनैनचे पाय पकडलेले आहेत आणि मैंने तुझे जन्म दिया है, मुझे तो छोड़ असं त्याला म्हणत होती. आणि त्यानंतर हसनैन असं म्हणत होता की मैं तो तुमको सबको मारूंगा और उसके बाद में मैं भी खुदकुशी कर लूंगा. आई अजगरीला मारल्यानंतर हसनैननं सुवियाकडे मोर्चा वळवला. तुला तर जिवंत सोडणार नाही असं म्हणत त्यानं तिच्या गळ्यावर वार केले. फिर उसके बाद में हसनैन ने आके उसको बालों से खींचकर वॉल के साइड में खड़ा किया और बोला कि तुझे तो तड़पा तड़पा के मारूंगा, माँ से बहुत प्यार था तुझे. सुवियानं तो वार चुकवला. सुविया दुसऱ्या खोलीमध्ये पळत गेली. तिनं दाराची कडी घट्ट लावून घेतली. तो घरात रक्ताची होळी खेळत होता. बकऱ्या, कोंबड्यांसारख्या घरातल्या लोकांच्या माना कापत होता. घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. आई वडील, 3 बहिणी, त्यांची 6 मुलं आणि स्वतःची बायको आणि 2 मुलांच्या मानेवरून सुरा फिरवला होता. सुबिया घरात जोर जोरात ओरडत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी राहणाऱ्या चुलत भावानं तिच्या घराकडे धाव घेतली. सुबिया खिडकीच्या ग्रिलवर उभी राहून ओरडत होती. चुलत भाऊ आणि शेजाऱ्यांनी मिळून सुबियाची सुटका केली. हम लोग बाजू में ही रहते, इधर बाजू में पड़ोसी हम लोग, और एक बाजू में रहती, वो हमारे घर पे उठाने आए. वो टाइम पे 3 को 5 कम का टाइम था और हम लोग भागते आए. तब यहाँ पर खिड़की में उनकी बहन लटकी हुई थी. वो बोल रही थी कि मुझे बचाओ नहीं तो मेरा बड़ा भाई हमें मार देगा. उसको हमने खिड़की तोड़कर निकाला और हम लोग जब दरवाजा तोड़ने की कोशिश कर रहे थे तो हमारे को बोल रही थी तुम अंदर मत जाओ नहीं तो उसके हाथ में छुड़ाओ, तुमको ही मार देगा. फिर हम, मेरा बड़ा भाई था अरशद, उसने बोला कि पुलिस को पहले बुलाते, उसके बाद में जो है अपन देखेंगे. फिर हम लोग बाइक पर गए और पुलिस को लेकर आए. ये दुखद घटना है और इस घटना के बारे में कोई कुछ बता नहीं सकता, क्योंकि वो जो लड़का था वो बहुत ही शांत स्वभाव का और बहुत अच्छा वेल क्वालिफाइड लड़का था. कोई आम लड़का नहीं था और एक अच्छी कंपनी में जॉब करता था. वो सी लेवल का लड़का था. लेकिन ये भी जो हुआ है ये हम लोग
हैरान है कि हम इस लड़के के साथ में ऐसा क्यों हुआ, क्योंकि लड़का जो था मतलब किसी से कोई झगड़ा नहीं, कोई कुछ नहीं, आपस में कोई वाद नहीं, कुछ नहीं अभी। और उसमें क्या हो गया, और उसकी जो बहन बची हुई है वही आप लोग को बता सकती है क्या हकीकत है। काही तासांपूर्वी जे घर माणसांनी गजबजलेलं होतं त्या घराचं स्मशान झालं होतं। ज्याच्या कर्तृत्वाचा घरातल्यांना अभिमान होता तो हसनैन घरच्यांसाठी काळ झाला होता। साधा भोळा सज्जन वाटणारा माणूस सैतान कसा होतो यावर पोलिसांचाही विश्वास बसत नव्हता। क्रौर्य काय असतं आणि माणूस किती क्रूर होऊ शकतो या हत्याकांडाच्या निमित्तानं अधोरेखित झालंय। निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, ठाणे। खबरदारी आमच्या विशेष कार्यक्रमात इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।